नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज शेअर प्राइस राइजेस ऑन रुपीज 346 करोड ऑर्डर विन. तर मित्रांनो, वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीला 346 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या ऑर्डरमध्ये बिकानेर राजस्थान मध्ये 300 मेगावॅटचा सोलार प्रोजेक्ट इन्व्हॉल्व आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीला फायनान्शियल इयर 2026 म्हणजे करंट फायनान्शियल इयरमध्ये कंप्लीट करायचा आहे. चला आता बोलूया सर्वोटेक रिन्युएबल पॉवर सिस्टम्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, सर्वोटेक सेक्युअर 33.6 करोड सोलार रूफटॉप प्रोजेक्ट फ्रॉम नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे. तर मित्रांनो, सर्वोटेक पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड या कंपनीला 33.6 कोटी रुपयांचा सोलार रूफटॉप प्रोजेक्ट मिळाला आहे नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेकडून. आणि मित्रांनो, हा ऑर्डर फक्त 33.6 कोटी रुपयांचा मिळाला आहे. परंतु मित्रांनो, हा ऑर्डर कशासाठी मिळाला आहे, तर सोलार रूफटॉपसाठी. आणि मित्रांनो, हा एक फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे. चला आता बोलूया आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर ग्रुपचे शेअर होल्डरने 30,000 शेअर बाय केले आहे. आणि मित्रांनो, यांचे नाव आहे देवांश ट्रेडमार्ट LLP. आणि मित्रांनो, आता आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर ग्रुपची हिस्सेदारी इन्क्रीज होऊन झाली आहे 55.94%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.93%. आणि आता हिस्सेदारी बाय केल्यानंतर प्रमोटरची हिस्सेदारी झाली आहे 55.94%. म्हणजे प्रमोटरने आपली हिस्सेदारी 0.01%ने इन्क्रीज केली आहे. चला आता बोलूया अशोक लीलँड लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अशोक लीलँड सेक्युअर रुपीज 183.80 करोड ऑर्डर फॉर 543 BSVI डिझेल बसेस फ्रॉम तामिळनाडू स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अशोक लीलँड लिमिटेड या कंपनीला 543 BSVI डिझेल चेसिस अँड फुल्ली बिल्ट बसेसच्या सप्लायसाठी तामिळनाडू स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन कडून ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 183.80 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर अशोक लीलँड लिमिटेड या कंपनीला एक्झिक्यूट करायचा आहे जून 2025 आणि डिसेंबर 2025च्या मध्ये. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, गार्डन रिच नॉर्वेज कॉंग्सबर्ग टू बिल्ड इंडियाज फर्स्ट पोलार रिसर्च व्हेसल. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड आणि नॉर्वेज कॉंग्सबर्ग या दोन्हींनी MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. कशासाठी? इंडियाची फर्स्ट एव्हर पोलार रिसर्च व्हेसल बिल्ड करण्यासाठी. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स हेमलेज डेब्यू इन कुवेत. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिलायन्स ब्रँड
ची सबसिडरी कंपनी हॅमलीने कुवेतमध्ये आपला पहिला स्टोअर लॉन्च केला आहे. आणि मित्रांनो, आता GCC रिजनमध्ये या कंपनीचा हा 9th म्हणजे 9वा स्टोअर आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी इनकॉर्पोरेट न्यू स्टेप डाउन सबसिडरी AHE10L टू फोकस ऑन रिन्युएबल पॉवर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने न्यू स्टेप डाउन सबसिडरी कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे, जिचे नाव आहे अडानी हायड्रो एनर्जी 10 लिमिटेड म्हणजे AHE10L. आणि मित्रांनो, ही कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी अडानी सौर ऊर्जा लिमिटेडच्या अंडर फॉर्म केली आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी फोकस करेल इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट आणि मॅनेज करण्यावर. आणि मित्रांनो, ही इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट केल्या जाईल युजिंग रिन्युएबल सोर्सेस जसे की सोलार आणि वाइंड. आणि मित्रांनो, यामुळे आपली इंडियाची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी सुद्धा इन्क्रीज होईल. आणि मित्रांनो, 2024च्या अवेलेबल डेटानुसार सध्यास इंडियाची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी आहे 232 गिगावॅटची. आणि इंडियाचा टार्गेट आहे आपली रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी 2030 पर्यंत 500 गिगावॅट करण्याची. चला आता बोलूया टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा टेक्नॉलॉजीज ब्लॉक डील TPG टू सेल 2.1% स्टेक फ्लोअर प्राइस लाईकली ॲट रुपीज 7044.5 पर शेअर रिपोर्ट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिपोर्टच्या थ्रू ही अपडेट येत आहे की टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड मधली TPG एक अमेरिकन प्रायव्हेट इक्विटी फर्म आहे, ती आपली 2.1% हिस्सेदारी सेल करू शकतात अशी शक्यता आहे. आणि मित्रांनो, ही हिस्सेदारी सेल केल्या जाईल ब्लॉक डीलच्या थ्रू. आणि मित्रांनो, या ब्लॉक डीलची साईज राहील अप्रॉक्सिमेटली 634 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अशी शक्यता आहे की ही ब्लॉक डील होईल 744.5 पर शेअरच्या फ्लोअर प्राइसवर. आणि मित्रांनो, मी परत रिपीट करत आहे की ही अपडेट रिपोर्टच्या थ्रू येत आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.